हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस। तर आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टची तयारी करत आहोत। तर पेपर फर्स्टमध्ये विभाग 5 अंकगणितीय व तर्कशास्त्रीय युक्तिवाद मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंग बघत आहोत। मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंगमध्ये आपण ॲनालॉजी टेस्ट, क्लासिफिकेशन बघितले आहे। तसेच आपण आता बघत आहोत कॉमन सेन्स टेस्ट। यावर पण आपण सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे। तर असेच प्रश्न अजून आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आज बघत आहोत प्रश्न क्रमांक 23। तर बघा, प्रश्न क्रमांक 23 मध्ये आपल्याला दिलेले आहे, खालील अंक मालिकेत 9 हा अंक किती वेळा आला आहे, पण या अंकाच्या मागील स्थानावर 3 असेल पाहिजे व नंतरच्या स्थानकावर 4 नको। आता बघा, ही एक आपल्याला काय दिलेली आहे, अंक मालिका दिलेली आहे। तर बघा, त्यामध्ये आपल्याला 9 हा अंक किती वेळा आलेला आहे हे मेजर करायचे आहे। किती 9 हा अंक किती वेळा आला आहे हे मेजर करायचे आहे। पण 9 अंकाच्या मागील स्थानकावर 3 पाहिजे, म्हणजे 39। ओके, तर 39 किती वेळा आलेला आहे हे चेक करायचे आहे। नंतर आपल्याला 9 नंतर 4 नकोय। काय नकोय? 9 नंतर 4 नकोय। तर आपण हे काउंट करणार आहोत पहिले। तर पहिले बघा, 39 किती टाइम आहे हे आपण चेक करू। 1 2 3 4 आणि 5 किती टाइम आहे? 39 5 टाइम आहे। किती आहे? 5 टाइम आहे। बट आपल्याला 39 नंतर 4 नकोय। आता बघा, 9 नंतर 4 किती टाइम आहे ते चेक करू। इथं आहे 1, इथं आहे 2, इथं आहे 3। मग 39 नंतर 4 किती टाइम आहे? 3 टाइम आहे। मग 5 - 3 = 2। मीन्स आपला आन्सर काय येणार आहे? पर्याय क्रमांक क 2। बघा, प्रश्न क्रमांक 24। जर माणसाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले, आपण मांडणीही करू तशीच। माणूस आहे, माणसाला काय म्हटले आहे? कुत्रा म्हटले आहे। कुत्र्याला मांजर म्हटले आहे। मांजराला उंदीर म्हटले आहे। उंदराला गाढव म्हटले आहे। तर सर्वात बुद्धिमान प्राणी कोण असेल? आता बघा, आपण अशी मांडणी केलेली आहे, कशाला काय म्हटले आहे। आता आपल्याला हेही माहीत आहे, सर्वात बुद्धिमान प्राणी कोण आहे? माणूस आहे। बट माणसाला काय म्हटले आहे? कुत्रा म्हटले आहे। काय म्हटले आहे? कुत्रा म्हटले आहे। मग सर्वात बुद्धिमान प्राणी कोण असणार आहे? कुत्रा। पर्याय क्रमांक अ। अशा प्रकारे योग्य पद्धतीने मांडणी करायची आहे सर्वात पहिल्यांदा, आणि मग उत्तराचा पर्याय शोधायचा आहे। बघा, पुढील प्रश्न, जर वाघाला हरिण म्हटले आहे, तर बघा, वाघ, हरिण, हरिणाला काळवीट म्हटले, हरिणाला काळवीट म्हटले, काळविटाला सिंह म्हटले, काळविटाला सिंह म्हटले, सिंहाला बछडा म्हणले, तर जंगलाचा राजा कोण येईल? आता जंगलाचा राजा कोण असतो? सिंह। जंगलाचा राजा कोण असतो? सिंह असतो। पण सिंहाला काय म्हटले आहे? बछडा म्हटले आहे। मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ड, बछडा। प्रश्न क्रमांक 26 बघा, त्याआधी आपल्याला एक सूचना दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 26 ते 30 हे एकाच पद्धतीने असून एका विशिष्ट वेळी घड्याळाच्या काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील यावरून उत्तराचा पर्याय निवडा। आता बघा, प्रश्न आहे 26, घड्याळात 2:05 झाली आहेत। तास काटा व मिनिट काटा यांची अदलाबदल केली असता अंदाजे किती वाजतील? आता बघा, हे आपल्याकडे काय आहे? घड्याळ आहे समजा। बारा 3 6
9. किती झाले आहे? 2:05 बघा, 2:05. मग 2 2 वाजले आहे आणि 5 झाली आहेत, बरोबर. 2:05. आता आपल्याला काय करायचे आहे? काट्यांची अदलाबदल करायची आहे. मी सुरुवात पहिल्यांदा सांगेल, जो छोटा काटा आहे आणि ब्रॉड आहे तो कोणता आहे? तास काटा आहे. आणि जो मोठा आहे तो कोणता आहे? मिनिट काटा. आता आपल्याला काय करायचे आहे? काट्यांची अदलाबदल करायची आहे. तर बघा, इथं काय जाणार आहे आपला? तास काटा 1 वरती, बरोबर ना. आणि इथं काय असणार आहे? मिनिट काटा. मग 2:05 झाले आहे, पहिल्यांदा आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहे. आता आपण काट्यांची अदलाबदल केली आहे. तर अदलाबदल केली असता किती वाजले आहे? 1:10 झाले आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक क, 1:10. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न सॉल्व करायचे आहे. पुढील बघा, पुढील प्रश्न आहे, घड्याळात 11:45 आहेत. तास काटा व मिनिट काटा यांची अदलाबदल करा. 11 वाजले आहे आणि 45 झाले आहे. आता 45 म्हणजे जवळजवळ 12च्या आणि 11च्या मध्ये येणार आहे. म्हणजे हे बघा, अकरा वाजून 45, बरोबर. आता अदलाबदल करायची आहे. म्हणजे बघा, अदलाबदल करताना एक लक्षात ठेवा, 45 म्हणजे हे जवळजवळ 12च्या मागे आहे थोडेसे, बरोबर ना. मग अदलाबदल करताना 9 वरती मिनिट काटा, म्हणजे 12च्या जवळ आहे ना. ओके, तर तो 9 मिनिट काटा 12च्या जवळ येईल, म्हणजे किती होईल? 9 वाजून. आपण पहिले अदलाबदल करूया. इथे काय असणार आहे? तास काटा. आणि इथे काय असणार आहे? मिनिट काटा. मग काय होईल? 9:58. कारण तो काय आहे? 12च्या आसपास आहे, म्हणजे 58. बघा, 9:58. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 9:58. बघा, पुढील प्रश्न क्रमांक 28. घड्याळामध्ये 7:15 झाली आहे. किती? 7:15 झाली आहे. तास काटा व मिनिट काटा अदलाबदल करा. 7 वाजले आहे आणि किती? 15 झाली आहे, बरोबर ना. आता बघा, तास काटा 7च्या थोडा पुढे आहे, बरोबर. मिनिट काटा 3 वर असणार आहे. दिसतोय 3 वरती मिनिट काटा? तर दिसतोय. तर आता अदलाबदल करायची आहे. आता बघा, इथे काय असणार आहे? तास काटा. आणि इथं काय असणार आहे? मिनिट काटा. म्हणजे किती होईल? 3:35. 3:35. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ब, 3:35.
आता बघा प्रश्न क्रमांक 29. काय आहे प्रश्न क्रमांक 29? 4:30 झाली असता. हे बघा किती? 4 वाजून. हे किती वाजले आहे? 4:30 झाले. आता आपण काय करणार आहोत? काट्यांची अदलाबदल करणार आहोत. इथं काय असणार आहे? मिनिट काटा आणि इथं तास काटा. तास काटा छोटा असतो, मिनिट काटा हा मोठा असतो. तर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 6:23. उत्तर काय येईल? 6:23 किंवा 22 च्या आसपास. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक क 6:22. तर बघा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. दुपारचे ठीक 12 वाजले असता. दुपारचे किती वाजले? 12 वाजले. म्हणजे मिनिट काटा आणि तास काटा कुठे असणार आहे? हा झाला मिनिट काटा आणि हा छोटावाला झाला तास काटा. किती वाजले आहे? दुपारचे 12 वाजले आहे. बरोबर. आता चिन्हांची अदलाबदल केली. हा झाला तास काटा, हा झाला मिनिट काटा. आता बघा दुपारचे 12 वाजले असता तास काटाही 12 वरती आहे आणि मिनिट काटाही 12 वरती आहे. म्हणजे अदलाबदल करून काय होणार आहे? 12च वाजणार आहेत. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ड 12 वाजतील. तर अशा प्रकारचे प्रश्न बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.